आयुक्तांच्या निष्क्रियतेमुळे करवाढीचं भूत मानगुटीवर. मिरजेत सर्वपक्षीय बैठकीत आयुक्तांवर टीका. महापालिका करवाढ विरोधी कृती समितीची स्थापना. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या निष्क्रियतेमुळे करवाढीचे भूत मानगुटीवर बसलं आहे. करवाढीबाबत कोणतीही तांत्रिक आधार न घेता देण्यात आलेल्या नोटिसांमुळे नागरिकांमध्ये भीतीबरोबरच संतापाची भावना निर्माण झाली आहे. अन्यायकारक करवाढीला विरोध करण्यासाठी महापालिका करवाढ विरोधी कृती समितीची स्थापना करण्याचा निर्णय मिरजेतील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी घेतला आहे. मिरज सुधार समितीच्या पुढाकाराने रविवारी सायंकाळी लक्ष्मी मार्केट परिसरातील महात्मा गांधी उद्यानात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं. बैठकीत अनेक कार्यकर्ते व मिळकतधारकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. महापालिका क्षेत्रातील घरपट्टी वाढीसाठी मिळकतींची मापे घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी एजन्सीला नेमलं होतं. एजन्सी कर्मचाऱ्यांनी पार्किंग, खुली जागा, बांधकाम याची सरसकट मापे घेतली आहेत. ज्या ठिकाणी मिळकतधारकांचे आडनाव जुळत नाही अशा सर्वच मिळकतींना भाडेकरू असा उल्लेख करून व्यावसायिक दर आकारला आहे. व्यवसायाचे वर्गीकरण न करता एकाच प्रकारचे व्यावसायिक कर आकारण्यात आले आहेत. करात उल्लेख केलेल्या कोणत्याही सुविधा नसतानाही कर आकारला आहे. अतिक्रमण केलेल्या मिळकतींना सुद्धा नोटिसा दिल्याने भविष्यात अतिक्रमण हटवताना कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात. मिळकतींची मापे घेण्यात अनेक त्रुटीबरोबरच करवाढीचीही नोटिसा देताना कोणतीही तांत्रिक बाबींचा आधार न घेता केला गेला नाही. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका ड वर्गात असताना अ वर्गाच्या महापालिकांपेक्षाही अधिक करवाढीची नोटिसा दिल्या आहेत. करवाढीच्या नोटिसांबाबत आयुक्त शुभम गुप्ता अनभिज्ञ आहेत. आयुक्तांच्या निष्क्रियतेमुळे मिळकतधारकांच्या मानगुटीवर करवाढीचं भूत बसलं आहे, अशी टीका कार्यकर्त्यांनी केली. अन्यायकारक करवाढी विरोधात लढा उभारण्यासाठी महापालिका करवाढ विरोधी कृती समिती स्थापन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. बैठकीस ॲडव्होकेट सी.जी. कुलकर्णी, ॲडव्होकेट सी.ए. पाटील, माजी नगरसेवक विठ्ठल खोत, सज्जाद बोकरे, शेतकरी संघटनेचे महादेव कोरे, शिवसेनेचे तानाजी सातपुते, शाखेर जमादार, खादिम जमायतचे असगर शरीक मसलद, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे महेंद्र गाळे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे विलास देसाई, अभिजित शिंदे, मॉर्निंग ग्रुपचे रवी अटक, किरण भुजगडे, पानपट्टी असोसिएशनचे इम्रान मर्चट, आरपीआयचे संतोष जाधव, राजू कांबळे, भूपाल साबळे, संपतराव खटावकर, सलीम मगदूम, मोरेश्वर कानिटकर, मौला कुरणे, नरेंद्र मोहिते, परशुराम दोरकर, सुरेश झेंडे, जयदीप बागकोटे, उमेश कुरणे, दत्तात्रय कुलकर्णी, जमीर सनदी, रफिक खतीब, राकेश कोळेकर, ॲडव्होकेट शमशोद्दीन शिरोळकर, अशोक शहा, तौफिक कोतवाल, हनुमंत पुजारी, शिवशंकर पारशेट्टी यांच्यासह मिरज सुधार समितीचे पदाधिकारी, विविध पक्षाचे कार्यकर्ते व मिळकतधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातले लोक ग्रामीण भागामध्ये चालले. तुम्हाला माहीत असेल, ग्रामीण भागामध्ये भरपूर सुविधा दिल्या जातात आणि स्वास्थ्यमध्ये. इथं काय झालंय, सगळं उलटं झाले आणि जनता आपली मेथीची सहन करून करेल. मी पहिल्यांदा काजी साहेबांचं सुधार समितीचं स्वागत करतो, त्यांना अभिनंदन करतो की त्यांनी हे वाचा फोडायचं काम केलं. हा लढा मोठा उभा केला पाहिजे. मिरजेची ओळख सांगली जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. कारण हॉस्पिटल हे माहेरघर आहे. हॉस्पिटल जे आहे ते माहेरघर आहे. मेडिकल कॉलेज आहे, रेल्वे जंक्शन घ्या, भाजीपाला मार्केट घ्या, लक्ष्मी मार्केट घ्या, वैरण बाजार घ्या, सगळ्या सुविधा आहेत. कर्नाटकातले सगळे लोक इकडे येतात. लक्षात घ्या, हॉस्पिटल असले कुठलाही बाजार करायला. पण मिरजेची जनता थोडंसं कमी पडते, नगरसेवक बी थोडं कमी पडतात. लक्षात आपण काय करतोय, मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे. परवाचं इलेक्शन झालं, विधानसभा लोकसभा. विधानसभेला 5 वर्षाला तुम्हाला 1500 नोटे विकत. ही तुमची लायकी. 5 वर्षाला किती 1000 रुपये आणि भाषण तुम्ही मतं विकताय. मग कशाला कामाची अपेक्षा करताय? बरोबर आहे ना? त्यासाठी तुम्ही पहिला ठरवलं पाहिजे की बाबा हे काम करून घ्यायचं असेल तर 1500 मत घ्यायचं नाही, पैसेच घ्यायचे.
मिरज ही अशी नगरी आहे त्या मिरजचा इतिहास फार. आज सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेनं जे वाढीव घरपट्टी आकारलेली आहे आणि त्या संदर्भात मिळकतधारकांना नोटीस देण्याचं काम सुरू आहे. या संदर्भात मिरज सुधार समितीच्या पुढाकारानं आज मिरजेत लक्ष्मी मार्केट, महाराणा प्रताप चौक येथे सर्वपक्षीय आणि सर्व सामाजिक संघटनांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक, मिरज शहरातील नागरिक सहभागी झाले होते. या वाढीव घरपट्टी विरोधात एक कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. मिरज महापालिका वाढीव कर विरोधी कृती समिती असं नाव असणार आहे. या समितीच्या माध्यमातूनच यानंतर मिरजेतील मिरज असू दे किंवा सांगली असू दे किंवा कुपवाड असू दे, या तिन्ही शहरातील जे वाढीव घरपट्टी आहे त्या घरपट्टी संदर्भात संघटित लढा उभारून या घरपट्टीला आपण कडकोडीने विरोध करण्याचा निर्णय आज मिरजकरांनी व्यक्त केलेला आहे. नजीर शेख, मिरज. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.